महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं चामोर्शी, कुरखेडा आणि मुलचेरामध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारची नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असून ही योजना बंद ठेवून जुनीच पेन्शन योजना सुरू करण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। यात शेकडो कर्मचारी सहभागी झालेले होते। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात पूर्णवेळ सेवा देणाऱ्या 700 कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केलं। मार्च 2017 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे 700 जणांना बेरोजगार व्हावं लागणार आहे। त्यामुळे सरकारने हा निर्णय बदलावा, नाहीतर या कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करावं अशी मागणी करण्यात आली आहे। इंदापूर तालुक्यात खडकवासला आणि भाटघर नीरा डाव्या कालव्यातून पाणी सोडावं या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला। पुणे सोलापूर महामार्गावर करण्यात आलेल्या या आंदोलनानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्र्यांवर बोचरी टीका केली। दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सोलापुरात मोर्चा काढण्यात आला। भैया चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघाला। भारिप बहुजन महासंघ आणि डाव्या लोकशाही आघाडीचे कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। माकप नेते नरसय्या आडाम यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। राज्यात आणि देशात सातत्यानं होणाऱ्या दलितांवरच्या अन्यायाचा या मोर्चाद्वारे निषेध करण्यात आला। वाशिममधल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केलं। गडचिरोली आणि धुळे इथे ड्युटीवर असताना 2 कर्मचाऱ्यांचं निधन झालं, मात्र त्यांच्या कुटुंबियांना कोणताच लाभ मिळालेला नाही। त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। साथीचे आजार, अस्वच्छता, दूषित पाणी पुरवठा या समस्यांविरोधात अहमदनगरमध्ये काँग्रेसनं मोर्चा काढला। यावेळी आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनात शिरून धूर फवारणी केली। तसंच महिलांनी त्यांच्या गळ्यात दूषित पाण्याच्या बाटल्यांची माळ घालण्याचाही प्रयत्न केला। त्यामुळे काही काळ आयुक्तांच्या दालनात एकच गोंधळ उडालेला होता। सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी नवापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे। या शेतकऱ्यांना जुन्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला दिला जातोय। त्या मोबदला अत्यल्प असल्याचं सांगत इथल्या 24 गावांनी जमीन द्यायला विरोध केलाय। आजच्या भावानुसार जमीन मोबदला मिळाला नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। लातूर जिल्ह्यातल्या गिरकचाळ या गावामध्ये शेतीच्या वादातून आजोबा आणि नातवाला बेदम मारहाण करण्यात आली। बांधावर दगडकाट्या का टाकले अशी विचारणा करत 5-7 जणांनी या दोघांना लाठ्याकाठ्याने मारहाण केली। यात 70 वर्षीय विश्वंभर शिंदे आणि 20 वर्षीय कालिदास शिंदे हे गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी शिवारात वृद्ध मुस्लिम दाम्पत्याचे मृतदेह सापडले, त्यामुळे खळबळ उडाली आहे। या दोघांचा मृत्यू वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झाला असावा अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी घटनास्थळी भेट दिली असता ही हत्या असल्याचं उघड झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। घरात शेळ्या आणि तिची पिल्लं असताना एखादा प्राणी माणसावर का हल्ला करेल असा अंदाज पोलीस वर्तवतायत। अहमदनगरच्या श्रीगोंद्यात चक्क पोलीस ठाण्यात चोरी केल्याची घटना समोर येते। श्रीगोंदा पोलीस ठाण्यातून चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे। रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत चंदन तस्करांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील चंदनाचं अख्खं झाडच गायब केलं। खूप जुनं असलेलं हे झाड पोलीस ठाण्यातून तोडून नेल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे। या चोरीमध्ये पोलिसांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। यवतमाळमधील वडकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या सरकारी वाहनाची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। एक जण यामध्ये जखमी झालेला आहे। शासकीय वाहनाचं चाक फुटल्यामुळे समोरून करंजी गावाजवळून जाणाऱ्या दुचाकीला त्याची जोरदार धडक बसली। यात दुचाकीकार इफ्तिकार बेग याचा मृत्यू झालाय तर त्याच्यासोबतचा एक जण जखमी झालाय। अपघातानंतर माळवे यांना गावकऱ्यांनी घेराव घातलेला होता। जालना जिल्ह्यात सामान्य तापासोबतच डेंग्यू सदृश्य तापाची साथ पसरताना दिसते। गेल्या 3 दिवसात या तापानं 2 लहानग्यांना आपला जीव गमवावा लागलाय। आतापर्यंत या तापाचे 5 रुग्ण आढळलेले असून आरोग्य विभागानं तातडीनं त्यांच्यावर उपचार सुरू केलेत। जिल्ह्यातील डेंग्यू आणि डासांचा फैलाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन करण्यात येतंय।
हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील रोकडेश्वर सहकारी सूत गिरणीला टाळं ठोकण्यात आलंय। बँकेच्या थकीत कर्जापोटी वर्षभरापूर्वी ही गिरणी सील करण्यात आली होती। कामगारांच्या आंदोलनानंतर ती सुरू करण्यात आली, पण सध्या कच्च्या मालाचे भाव वाढल्यानं मोठ्या प्रमाणावर तोटा झाल्याने या गिरणीला टाळं ठोकण्यात आलंय। सूत गिरणी बंद झाल्यामुळे 1,500 कामगारांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झालाय। कर्नाटकातून निलंगा तालुक्यात वाहतूक केला जाणारा 4 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आलाय। ओमनी गाडीतून हा गुटखा निलंग्यात पोहोचवला जाणार होता। यात वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा तसंच सुगंधित जर्द्याचाही समावेश होता। या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला असून गुटखा मागवला कोणी होता याचा शोध घेतला जातोय। पंढरपूर तालुक्यात गुटखा वाहतूक करणारी जीप ताब्यात घेण्यात आली आहे। त्यातले 1,85,000चा गुटखा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची आवक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळतेय। त्यानुसार धडक कारवाई करत गुटख्याची तस्करी पकडण्यात येते। परभणी जिल्ह्यातल्या बंद पडलेल्या 5 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत हे काम होणार असून त्याचा 70 ते 72 गावांना फायदा होणार आहे। या योजनेतून जिंतूर तालुक्यात 3 तर सेलू आणि गंगाखेड तालुक्यातील प्रत्येकी एका योजनेचा समावेश करण्यात आला आहे।